आज तुला मी सोडणार नाही. तुझ्यासारख्या भेकडाच्या हातून भ्रष्ट होण्यासाठी मी जन्म नाही घेतलाय. आजपर्यंत तू केलेल्या अन्यायामुळे रणजीतच्या हृदयात आधीच आग पेटलेली आहे. ती विझण्या अगोदर इथून चालता हो. ती आग त्याच्याच रक्तानं विझवणार आहे, पण त्या अगोदर माझ्या काळजात लागलेली आग मी पहिल्यांदा विझवतो. एक पाऊल सुद्धा पुढे टाकू नकोस. टाकलेलं पुढचं पाऊल मागे घेण्याची दादासाहेबांना सवय नाही. अशा खूप नागिनी हाताला डसलेल्या आहेत. पण या नागिनीचं विष पचायचं नाही तुला. ही नागिन मेली तरी तुझी पाठ सोडणार नाही. तुम्हाला हाक मारलीस काय? नाही रणजित भैया, तुम्हाला भात झाला असेल. हो, मला भात झाला असेल. कोण? दादासाहेब? बाजूला हो. दादासाहेब? हा, अरे देवा. माझ्या ताईने असं काय पाप केलं म्हणून तू तिच्याशी दशा केलीस? अरे अरे, तुझ्या वठारलेल्या डोळ्याने गावातला अन्याय दिसत नसेल तर तू देव नाहीस, शैतान आहेस, शैतान. अरे, ज्या देवळात देव नाही ते देऊ नाही. स्मशान आहे, स्मशान. अरे, तू देव नाहीस, देव नाहीस. तू दगड आहेस, दगड. अरे, तू दगड आहेस तू. पोरा, आता दुःख करून का उपयोग? रणजित भैया, रणजित भैया, आता आपल्याला पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. सलाम. तुला पण सलाम. शेंदूर फासलेल्या दगडात तुला सलाम. तुझ्या वटारलेल्या डोळ्यानं सलाम. बंद डोळे, बंद तोंड, बंद कान. संस्कार आणि संस्कृती नसलेल्या तुझ्या स्मशानालाही सलाम. तुझ्या स्मशानालाही सलाम. स्मशानालाही सलाम. दादा, का भीती वाटली? का भीती? तेवढी वाटली? लहान वाटली का मोठी वाटली? बोला की. अरे, आमच्याकडे औषध आहे, भीतीचं औषध आहे. हा, म्हणजे लहान भीती असली ना की 2 गोळ्या खायच्या, आणि मोठी भीती असली ना की 6 गोळ्या खायच्या. हा, आणि एकदम 20 गोळ्या खाल्ल्या ना की भीती कायमची खलास. तुम्हाला पाहिजे का गोळ्या? पाहिजेत का तुम्हाला? अहो, गोळ्या खा, पण त्या आधी तोंड उघडा की. आणि मग एकदम वाटेल तेवढ्या गोळ्याच गोळ्या खाऊन टाका. काय हे काय, आज कुठे रंगपंचमी खेळून आलात की काय? होय, रणजीतच्या बहिणीच्या रक्ताची रंगपंचमी खेळून आले. अगं बाई, आता काय करायचं? हॅलो, पोलीस स्टेशन. येस, इन्स्पेक्टर राजशेखर बोलतोय. हा, इन्स्पेक्टर. आमच्या गावात रणजितनं आपल्या बहिणीचा खून केलाय. पुरावा नष्ट करण्या अगोदर त्याला अटक करा. ठीक आहे साहेब, आम्ही त्याला ताबडतोब अटक करतो. आभारी. दादासाहेब, हे रक्ताचे कपडे लवकर काढून टाका. कोणी बघितलं तर? हे कपडे जाळून टाक.
आरती तिच्या चितेला लागलेली आग दादासाहेबाची चिता पेटूनच शांत करीन. दादासाहेब बाहेर ये. तरुण बसू नकोस फेकण्यासारखा. नालायक माणसं, आजपर्यंत आमच्या स्वांचा गरिबांच्या रक्ताचा हिशोब मागितला नाही तुला. आज मी माझ्या अब्रूचा हिशोब मागावी तुला. असेल हिंमत तर ये मैदानात. रणजित, माझे पिताजी घरी नाहीयेत. मी सांगितलं तुला, पिताजी घरी नाहीयेत. रणजित, 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 हे बघ माझं ऐक. पुढे येऊ नकोस. पिताजी घरी नाहीयेत. रणजित, रणजित, पिताजी घरी नाहीयेत. पुढे येऊ नकोस. रणजित, माझं ऐक. रणजित, रणजित, हे बघ, तू करतोस ते बरोबर नाहीये. रणजित, रणजित, पुढे येऊ नकोस. रणजित, नाही. माझं पदर सोड. माझ्या अंगाला हात लावू नकोस रणजित. माझ्या पिताजींचा बदला माझ्याकडनं घेऊ नकोस रणजित. नाही, असं वागू नकोस रणजित. रणजित, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये माझी. रणजित, नाही. प्रिया, रणजित स्मशानभूमीतून पळाला. तो थेट इकडे आलाय. नाही, नाही इन्स्पेक्टर साहेब, रणजित इथे आलेला नाही. पण आम्हाला कुत्र्याने इथपर्यंत मार्ग दाखवला. वा, तुमच्या तपासाची रीत चांगली आहे इन्स्पेक्टर साहेब. आमच्या शत्रूला आमच्याच घरी शोधताय. पण आमच्या कुत्र्याने तर. कमाल आहे इन्स्पेक्टर साहेब. तुमचा जनावरांवर विश्वास आहे आणि माणसावर नाही. कदाचित या जनावरांनी आम्हाला मिसगाईड केलं असेल. येतो आम्ही. हो, पण दादासाहेबांना जरा सावध राहायला सांगा. चला रे. रणजित, तुला तुझ्या अब्रूची किंमत वसूल करायची आहे ना? घे, कर मला भ्रष्ट आणि वसूल कर आपल्या अब्रूची किंमत. अरे मी तुला किती चांगला समजत होते. रोज तुझ्यासाठी देवाजवळ हात जोडत होते मी. एक गोष्ट लक्षात ठेव रणजित, माणसाची आकृती जाळून कधीही आपल्या अब्रूची किंमत वसूल करता येत नाही. अरे त्यासाठी त्याच्यातली वाईट प्रवृत्ती जाळायला हवी. नाहीतर हीच सुडाची आग एक दिवस सुखी जीवनाची राख रांगोळी करून टाकेल. प्रिया, सॉरी प्रिया, सॉरी, आय एम सॉरी. तुळवा साल्याला.
सरपंच, याच्या पाठीवर भूमीहीन शेतमजुरांचा उतारा काढा. काय करतेस प्रिया? ओरडायला काय झालं पिताजी? या सरपंचांच्या पाठीवर भूमिहीन शेतमजुरांचा उतारा काढतीये. प्रत्यक्ष बापासमोर हा उद्धटपणा. शी! तुम्ही कसले माझे बाप पिताजी? तुम्ही तर विषारी साप आहात, साप. तुमच्या पोटी जन्म घ्यायच्या आधीच मी मेले असते तर फार बरं झालं असतं. प्रिया, तुझ्या ह्या असल्या वागण्यानं माझी आबरू, तुझ्या पित्याची आबरू थोडीला मिळणार आहे, लक्षात ठेव. वा, तुमची तेवढी आबरू काय पिताजी? मग त्या भारतीची आबरू काय खोबरं होतं वाटेल तसं उधळायला? सरपंच, घेऊन जा खाली. सोडा मला पिताजी, सोडा मला. चाल म्हणतोय ना पिताजी, हे प्रकरण तुम्हाला खूप महागात पडेल. सोडा मला. ऐका, सोडा. सरपंच, सरपंच, हे बरोबर नाही. चल. सरपंच, तुम्ही माझं ऐका. सोडा मला. चाल. रामा कांबळेची चौकशी झाली पाहिजे. अरे, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळाली पाहिजे. तुझ्या पायाखाली रक्ताचा सडा घालतो. ज्या जमिनीवर माझ्या रक्ताचा थेंब पडेल त्याच क्षणाला तुला नेस्तनभूत करण्यासाठी माझ्या रक्ताच्या थेंबातून अनेक रणजित जन्माला येतील. रामखोर, मोज तुझ्या मरणाचा खटका. तुझी अखेरची घटका भरली म्हणून समज. अरे, अखेरची घटका भरलीच तर भूमीहीन शेतमजुरांच्या घामावर माझ्या जमीनदारांची भरेल. अखेरची घटका भरलीच तर सत्तेसाठी बाप बदलणाऱ्या तुझ्यासारख्या हरामखोर पुढाऱ्यांची भरेल. रणजित, आता तुझं मरण तुझ्या डोळ्यानं बघ. तुला घेऊन जाण्यासाठी यम रेड्यावर बसून आलेला दिसेल तुला. दिसतंय मला. स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी केलेल्या त्यांच्या जीवनाचा त्याग दिसतोय मला. मला दिसतायत गांधीजी. ते मला म्हणतायत, एका मानवानं माझा एकदाच खून केला, पण स्वातंत्र्याच्या साक्षीने हिंसेत रंगलेल्या अहिंसवादी पडण्याच्या हात रोज सकाळी माझ्या पुतळ्याच्या गळ्यात फुलांच्या मालाचा फास टाकून मला फाशी देतायत. हे सांगताना गांधीजी दिसतायत मला. जमीनदारांनी भांडवलदारांच्या राक्षसी पायाखाली गोरगरिबांचं काळी चिरडण्यापूर्वी जमीनदार आणि भांडवलदार चिरडून टाक असं सांगताना नेताजी सुभाष बाबू दिसतायत मला. बघ बघ, माझ्या रक्ताच्या थेंबा तुला तेच दिसेल. बघ बघ बघ. दादासाहेब, त्याच हंटनं याची पण चामडी सोलून काढा. चाल. थेरडा गावभर बोंबलतोय, भारतीचा खून तुम्हीच का म्हणून. चला उभा राहायचं. काय रे रामे, आंधळ्या डोळ्यानं बरंच दिसतं तुला. तोंड बंद ठेवायला किती पैसे पाहिजे तुला? अरे, पैशासाठी इमान विकणारी अवलाद तुझी, माझी नव. इमान सांभाळण्याचं फळ ब्रिटिशांनी डोळं फोडून दिलं नव्ह तुला. अरे, पण त्याचं फळ ब्रिटिशांना बघावं लागलं की हा देश सोडावा लागला त्यांना. पण माझं इमान अजून लाल किल्ल्यावर फडकते. पण तुला नाही दिसणार ती, तुला नाही दिसणार. तुझी ही बेताल बडबड करणारी जीभ मुळातच छाटून टाकली पाहिजे. अरे, तू माझी एक जीभ छाटशील रे, पण त्या क्षणाला हजारो शेत मजुरांच्या जीवांचा कल्लोळ या जमिनीत घालून टाकल तुला. राम्या, हरामखोर! नाही नाही माणसं, मी तुला जीवात सोडणार नाही. नाही. रणजित, माझा ऐक, असा विचार करू नकोस रे. अरे, अनेक हुतात्म्यांच्या रक्तानं पवित्र झालेली माती याच्या रक्तानं भ्रष्ट करू नकोस रे. नाही रामदादा, नाही. यानं केलेल्या अन्यायामुळे या गावातील माती सुद्धा पडलेली आहे. त्याच्या रक्तानंच विचारावी लागेल.
थांबा. नाही मी तुम्हाला सोडणार नाही. रणजित, काय जाऊ तुला हातात घेता येणार नाही. हवालदार, अटक करायला. नाही नाही साहेब, रणजितला अटक करू नका. भारतीचा खून या दादासाहेबांनी केलाय. पण दादासाहेबांनीच खून केला, याला पुरावा काय? मी पुरावा आहे. मी पाहिलंय ना. साहेब, खून झाल्याचा प्रत्यक्ष पुरावा कोण देते? एक आंधळा. साहेब, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानं बघितलंय. रणजितनंच खून केलाय. इन्स्पेक्टर साहेब, खून प्रत्यक्ष पाहिला पुरावा मिळतो तुम्हाला. त्याला ताब्यात घ्या, फासावर चढवा. नाही साहेब, नाही, हा अन्याय होतोय. रणजितला अटक करू नका. माझा ऐका साहेब, या माणसाची नजर दादासाहेबांनी इकत घेतली. या इकत घेतल्या नजरेनं रणजितला जोखू नका. मी पाया पडतो तू. रामू दादा, काय उपयोग आहे त्याचा? तुमच्या आंधळ्या डोळ्याने जेवढं दिसतंय तेवढं जर या डोळ्यासना दिसलं असतं तर आजचा हा प्रसंगच उद्भवला नसता. आंधळेच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? अटक करायला. दादासाहेब, तुम्ही चला.